तर आज आपण राणी किचन डिश मध्ये काय बनवलेले आहे आजी? हे काय बनवलेलं आहे सांगा बरं. मंचुरियन. मंचुरियन. कोबी मंचुरियन. कोबी ह्याच्यामध्ये भरपूर काय काय घातलेलं आहे. काय ह्याच्यामध्ये गाजर, त्यानंतर मुळा, कांदा हे घातलेलं आहे. तर ही मंचुरियन टेस्ट करून सांग बरं गुड्डी. टेस्ट करून सांगा तुम्ही तिघे पण. चला टेस्ट करून सांगा कशी झालेली आहे सांगा. हा चला कशी झालेली आहे गुड्डी सांग आता कशी झालेली आहे ते. गुड्डीने खालीच टाकलं. कशी झाली? भाजलं काय तिला? हा तुम्ही खाऊन सांगा आजी. कशी झालेली आहे? एक नंबर झाली आहे ना? एक नंबर झाली ना गुड्डी? बघा आमच्या गुड्डीला आवडली, पण गरम असल्यामुळे तिला भाजलं ना. गरम गरम तिला खायला दिली होती आहे की नाही गुड्डी? छान झाली ना? राणी किचन डिशला सबस्क्राईब करा म्हणा. राणी किचन डिशला सबस्क्राईब करा म्हणा. असं करा म्हणा असं. हा गुड्डीचं ऐका आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि मस्त खा, स्वस्त राहा. फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण राणी किचन डिशमध्ये बनवलेले आहे मंचुरियन. तर ही रेसिपी तुम्ही राणी किचन डिशला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ना. असेच माझ्या व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर इथे आपण मंचुरियन बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे, मुळा आहे, गाजर आहे. पाहू शकता मुळा, गाजर, कांदा आणि कोबी आहे. तर एवढं आपण हे साहित्य बारीक असं चिरून घेतलेलं आहे. कोबी, कांदा चिरून घेतलेला आहे आणि मुळा आणि गाजर किसून घेतलेलं आहे. तर छान असं हे मंचुरियन आपलं बनणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण इथे ही आहे मेथी. मेथी थोडीशी आपण चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून. कोथिंबीर घेतलेली आहे, ते सुद्धा स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ, जिरे आणि हिंग घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर 1 चमच असं तिखट घालून घेणार आहोत. आणि इथे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. तर एवढं कॉर्नफ्लॉवर आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आपण आता हे कॉर्नफ्लॉवर आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे घालायचं असेल थोडं मैद्याचं पीठ तरी तुम्ही घालू शकता. तर आपण असं आता हे मिक्स करून छान असं घट्ट मळून घेऊया. तर इथे आपला मंचुरियनचा छान असा गोळा घट्ट असा मळून झालेला आहे. त्यानंतर आपण इथे कच्ची हळद आणि मिरचीसुद्धा वाटून घातलेली आहे. तर भरपूर असं सामान आहे याच्यामध्ये आणि आपली मंचुरियन एकदम भारी अशी होणार आहे. तर पाहू शकता असे गोळे करून घ्यायचेत आणि आपण कढईमध्ये तळून घेणार आहोत. तर पाणी न वापरता हे मळलेलं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, कारण मुळ्यामध्ये पाणी असतं, त्यानंतर गाजरामध्ये पाणी असतं, त्यानंतर कोबीमध्ये पाणी असतं. त्यामुळे पाणी न वापरता आपण मळून घेतलेलं आहे. आणि असे गोळे करून आपण आता छोटे छोटे गोळे करून एक कढई ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये तळून घेऊया. इथे आपण छोटे छोटे असे बॉल बनवून घेतलेले आहेत. इथे आहे एवढं पीठ. तर आपण आता हे एक एक बॉल आपण तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. इथे मी तयार करून असे घेतलेले आहेत. तर इथे एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सोडून देणार आहोत. हाताच्या सहाय्याने सोडून द्या, चमच्याने सोडून द्या. छान असं आपण इथे फ्राय करून घ्यायचं आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही, मंद गॅसवरती हे तळून घ्यायचे जेणेकरून छान असे तळले जातील. आणि मेन म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे. विदाऊट सोड्याचं आपण हे छान असं तळून घेणार आहोत. सोडा घातल्यानंतर जास्त फुटतात, पण ते पोटाला आपल्या बाधीकार ठरतात. त्यामुळे सोडा न वापरता आपण हे असं हे केलेलं आहे. आणि छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत. तेव्हा छान आपली मंचुरियन आपली तयार होते.
पौष्टिक अशी मंचुरियन आहे. जसं बाहेर गाड्यावरती जे विकतात मंचुरियन, त्यात फक्त कोबी घातलेला असतो, कांदा घातलेला असतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा नसतं त्याच्यात. आणि जास्त करून ते टॅमॅटो सॉस हे ते असं करून ते बनवलेलं असतं. तरी पण लोक चवीनं खातात, पण पोटाला नुकसानकारक होतं. त्यामुळं असं तुम्ही घरच्या घरी पौष्टिक अशा भाज्या घेऊन छान असं हे बनवून खाल्लं तर नक्कीच आपल्याला हेल्दी असं आपलं नाश्ता होतो किंवा आपलं पोट छान असं भरतं आणि त्याने आपल्या पोटाला काहीसुद्धा त्रास होत नाही. त्यामुळं असं तुम्ही घरच्या घरी बनवून खा. तर हे छान असा गोल्डन कलर येऊन द्यायचे. तरी ते आपले छान असे बॉल तळून झालेले आहेत, पाहू शकता. अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतून छान असे तळले गेलेले आहेत. तर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. हे पहा, एका चाळणीमध्ये आपण काढून घ्यायचे आणि सगळे बॉल आपण तळून घ्यायचे आहेत. अगदी क्रिस्पी झालेले आहेत सगळे. छान तळल्यानंतरच आपल्या मंचुरीला चव छान येते. तर आता आपण हे जे आहेत ते सगळे तळून घेऊया. अगदी हॉटेलपेक्षा घरच्या घरी बाहेर टपरीवर जे बनवतात मंचुरियन ते हेल्दी नसते. तेलसुद्धा कित्येक दिवसांचं ते असतं. तर आपण स्वच्छ आणि घरच्या घरी अशा भाज्या मिक्स करून छान अशी मंचुरियन बनवू शकतो आणि छान अशा तेलात बनवू शकतो. ते खूप दिवसांचं तेल असतं, तरी पण लोक चवीनं खातात. तर अशा पद्धतीने आपण घरी केली तर नक्कीच पोटभर आपण जेवू शकतो, पोटभर खाऊ शकतो. तर आता सर्व अशा तळून घेऊया. हे पाहू शकता किती छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. हे पहा, क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. आता तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी कांदा कोबी चिरून घेऊया. आपल्या इथे सर्व असे बॉल तळून झालेले आहेत, पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत. आणि इथे आपण मंचुरियन मसाला आहे तो ह्या पाणी 2-3 चमचे पाणी घेऊन त्यामध्ये असं आपण मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि इथे आपण कोबी थोडासा चिरलेला आहे, कोथिंबीर चिरलेली आहे आणि इथे कांदा आणि मिरची आपण थोडीशी फ्राय करून घेणार आहोत. आता इथे आम्ही टॅमॅटोसुद्धा थोडासा घेणार आहे, शिमला मिरची फक्त नाही आहे. तर आपण फ्राय करून घ्यायचं. तर इथे आपण टॅमॅटो आणि थोडासा कोबी घालून घेतलं. तर छान असा गोल्डन कलर येईल, छान असा फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसंच आपण तिखट टाकून घ्यायचं, थोडंसं तिखट घालायचं आहे. तर फ्राय होऊन घेऊया. तर आपला फ्राय झालेला आहे. थोडंसं लाल तिखट घालून घेऊया. आणि आता आपण हा जो मंचुरियन मसाला आहे त्यात आपण घालून घेऊया. तर आपण थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी. आता जे हे बॉल आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर हे जे बॉल आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर पाहू शकता मस्त अशी आपली इथे मंचुरियन तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं कोबी. तर पाहू शकता किती सुंदर अशी आपली हॉटेलसारखी मंचुरियन इथे तयार झालेली आहे. बरोबर आपण इथे मगज बी थोडेसे आपण याच्यावरती सर्व करून घेऊया. तर पाहू शकता ते सुंदर असं झालेलं आहे. हे पहा
अगदी अमेझिंग अशी मंचुरियन आपली इथे तयार आहे. तर आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. बघू शकता आपण आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तर इथे आपण डिश घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण असं सर्व करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता गरमागरम अशी आपली मंचुरियन तयार आहे. त्याच्यावरती थोडासा कोबी आणि थोडीशी कोथिंबीर अशी घालून घ्यायची आहे. तर इथे छान अशी आपली डिश तयार झालेली आहे.